राज्यभरातून मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थी संघटनेच्या वतीने अनेक प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हाधिकारी यांना डिसेंबर महिन्यामध्ये विनंती पत्र देऊन शासनाकडे अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी विनंती करण्यात आली होती। मात्र शासनाकडून मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थी विनंतीपत्रांचा शासनाकडून काहीही दखल न घेता शासनाकडून विनंतीपत्राला चक्क केराची टोपली दाखवण्यात आल्यामुळे संतप्त मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थी संघटनेमार्फत 16 जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे भव्य मूक आंदोलन करण्यात येणार आहे, असे शुक्रवारी 11 वाजताच्या सुमारास पंचायत समिती माणगाव समोर पत्रकार परिषद घेऊन माणगाव तालुका मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थी संघटनेच्या वतीने व संघटना सदस्यांच्या उपस्थितीत तालुका सचिव शाहरुख बागवान व इतर पदाधिकारी यांच्याकडून खंबीर निश्चय व्यक्त करण्यात आले आहे। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थी संघटनेमार्फत माणगाव गट विकास अधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले आहे व जिल्ह्यात सर्व तालुकास्तरीय निवेदन देण्यात येतील। माणगाव तालुका मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थी संघटनेच्या वतीने 10 जानेवारी रोजी संघटनेच्या काही पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकारी रायगड यांना पुन्हा निवेदन देऊन मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थीच्या अनेक प्रलंबित मागण्या शासनाकडून तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे। तसेच शासनाकडून मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थींच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास 16 जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे जवळपास 5 लाख मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षणार्थी मूक आंदोलन करणार असल्याचे खंबीर निर्णय देखील यावेळी व्यक्त करण्यात आले आहे। नमस्कार, मी तालुका माणगाव जिल्हा रायगड येथील युवा प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत अशी तालुका माणगाव पंचायत समिती येथून बोलत आहे। आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही कार्यरत आहोत। तर आताच आपले तालुक्याचे सचिव यांनी त्यांची मतं व्यक्त केली, त्या मतांशी आम्ही सहमत आहोत। मुख्यमंत्री साहेबांना माझी एक विनंती आहे की त्यांनी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्तता करून द्यावी, बस एवढीच आमची एक विनंती आहे साहेबांना। आणि त्या मागण्या म्हणजे आमच्या अशा आहेत की आमच्या कार्याचं कार्यकाल वाढण्यात यावं, आमचं वेतन जे आहे ते वेतनामध्ये वाढ देण्यात यावी, कारण की आताची महागाई तर साहेब तुम्हाला लक्षातच आहे। आणि तिसरी मागणी म्हणजे आमचं वेतन, नुसतं वेतनामध्ये वाढ नको तर आमचं वेतन हे आहे ना नियमित आणि वेळेत देण्यात यावे, ही एक माझी विनंती आहे। आणि आम्हाला बोलल्याप्रमाणे आम्हाला परमनंट करून घेण्यात यावे, कारण की बरेचसे असे सुशिक्षित बेरोजगार घरी पडून आहेत, शिक्षण घेतलंय पण काय नोकऱ्या नाही म्हणून ते घरी बसले। पण साहेबांना माझी एक विनंती आहे की त्यांनी आम्हाला परमनंट करून घ्यावी, ही एक माझी विनंती आहे। आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येत्या 16 तारखेला आझाद मैदानावर आम्ही संबंध महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थी मोर्चा करणार आहोत। आणि तो मोर्चा म्हणजे अमरण उपोषण हा मोर्चाचा विषय असेल आमचा। आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे ही एक आमची इच्छा आहे आणि साहेबांनी ह्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची संबंध महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थ्यांची मागणी आहे। मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण माणगाव तालुका संघटना जिल्हा रायगड या आम्ही सर्व इथे जमा झालेलो आहे। कारण आम्ही जे 6 महिन्याचा कालावधी आम्हाला दिलेला होता प्रशिक्षणासाठी, त्यासाठी आम्ही सर्व इकडे कामाला आहोत। हे जेवढे पण आहेत प्रशिक्षणार्थी ते कुठले कोण तालुकामध्ये आहे, कोण ग्रामपंचायतमध्ये कामाला आहे, कोण तहसीलला कामाला आहे, असे सर्व प्रशिक्षण घेत आहेत वेगळे खात्यामध्ये। आणि आम्ही जे इथं जमा झालेलो आहेत यासाठी की आम्हाला जो ऑगस्टमध्ये आमचा इथं जॉईनिंग झालेली आहे, सर्वांची ऑगस्टमध्ये जॉईनिंग झालेलो आहे आणि हा कालावधी 31 जानेवारीपर्यंत आहे। आणि त्यानंतर आम्हाला आम्ही विचार केला की आम्ही पुढं काय करायचा, का आता आपल्याला मानधन म्हणजे बरेच मानधन आहे का, ग्रॅज्युएशनसाठी 10,000 आहे आणि जे IT किंवा डिप्लोमा आहे त्यांना 8,000 आहे आणि जे 12 पास आहे त्यांना 6,000 आहे, असे ते मानधन आम्हाला देत आहेत। आणि ते मानधन पण वेळेवर होत नाही आहे, बरेच गोष्टी 1-1 महिन्याचे 2-2 महिन्याचे, बरेच आमच्या महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी 4-4 महिन्याचे मानधन आता बाकी पण आहे। आणि हा जे आजचं जे निवेदन आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत का आज 10 तारीख आहे आणि आमचे जे महाराष्ट्राचं जेवढा आमचा जो कोर कमिटी आहे, आमची जी संघटना आहे युवा कार्य प्रशिक्षण संघटना महाराष्ट्र, ही संघटना माध्यमातून मी कोर कमिटी मेंबर सचिव म्हणून मी तुमच्या इकडं बोलतोय। ते आम्ही जे आज जे लेटर आम्हाला आमचे जे दुसरे
गेलेले आहे, टीम गेलेली आहे कलेक्टर ऑफिसला. हे आमची टीम गेलेली आहे तिथं हे पत्र द्यासाठी. काय आमचे जे मागणी आहेत ते पूर्ण नाही झालेली आहेत अजूनपर्यंत ते. आणि दुसरी गोष्ट आम्ही पहिले पण आम्ही त्यांना लेटर दिलेले आहेत कलेक्टर साहेबांना. आम्ही 19 तारखेला आम्ही स्वतःहून जाऊन लेटर देऊन आलो, पण 2 तारखेला त्यांनी बैठकामध्ये आमचा काही विचार केला नाही. म्हणून आम्ही हे दुसऱ्यांदा 10 तारखेला आम्ही हे निवेदन परत करत आहोत. कारण आम्हाला हे कालावधीचे आधीच आम्हाला मंगलसिंग प्रभात लोढा साहेबांनी आधी बोलले होते की आम्ही तुम्हाला म्हणजे सगळ्यांना 6 महिन्याच्या प्रशिक्षण नंतर आम्ही तुम्हाला सगळ्यांना इथं परमनंट करू. मग नंतर इलेक्शन नंतर मग परत त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि म्हणून सांगितला का मी परत तुम्हाला जे आहे म्हणजे 5 लाख लोकांना परत 5 लाख लोकांना मी तुम्हाला सर्वांना जे रोजगार देऊ हे 100 दिवसाच्या आत आम्ही देणार आहोत. तर म्हणून मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून CM साहेबांना मंगलसिंग प्रभात लोढा साहेबांना हा विनंती करतो की साहेब तुमचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही तुमचा खूप आभार व्यक्त करतो. पण 6 महिन्यानंतर आम्हाला वाडावर सोडू नका आणि आम्ही सर्व इकडं तुम्ही बघावा की आम्हाला पण काहीतरी रोजगार द्यावा. आणि सगळ्यात पैसे आम्ही तुमच्याची ही पहिली मागणी आमची ही आहे की तुम्ही आमचा कालावधी काळ वाढवा. आणि दुसरी मागणी आमची ही आहे की तुम्ही आमचं जे मानधन आहे ते पण वाढवा. आणि तिसरी मागणी आमची ही आहे की तुम्ही जे आमचे जे मानधन आहे ते टायमावर वेळेवर भेटत नाही आहे ते पण आम्हाला टायमावर भेटावा अशी आमची सर्वांची मागणी आहे. रायगड प्रतिनिधी न्यूज ब्युरो माणगाव.